गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपला आहे कोकणातला 6वा दिवस. आज फायनली थोडासा सकाळी सकाळी पाऊस पडला आहे. 9 वाजल्यात आता, पण जास्त वेळ नाही पडला, 2-3 मिनटं पडला आणि गेला. तर आज आहे संक्रांत, तर त्यामुळे आज जास्त काही काम करणार नाही आहोत. तरवा काढायचं काम करणार आहोत आज. तर दाखवतो तुम्हाला. आत्ताच मी पूर्वा आणि गार्गीला शाळेत पण सोडून आलो बाईकवरून. ह्या कोपऱ्यात शेतीसोबत दरवर्षी रान पण खूप वाढतं आहे बघा. भरपूर रान झालेलं आहे आणि पूर्वाला ते सर्व पकडून खेचता पण येत नाही आहे, तरवा काढता येत नाही आहे. किती सारं राहत आहे, खूप आहे. जवळजवळ आता आमचं तरवा काढून होत चाललंय. बघा, तरवा अशा प्रकारे काढतात आणि जो तरवा काढून होतो ना, त्याचे जे मुळं असतात ना, त्यांना असं चांगलं धुवायचे, त्याला माती नाही राहिली पाहिजे, असं एकदम चांगलं. आणि मग ह्या पेंड्या अशा बांधायच्या आणि मग ह्या पेंड्यात तरवा काढून झाला की पेंड्या जिथे नांगरून चिखल करतो तिथे लावायचे. मित्रांनो, तरवा काढून घरी आलो तर तेवढ्यातच मस्तपैकी एक सर आली पावसाची. बघा, एकदम मोठी सर आलेली आहे. खूप चांगलं वाटतं कारण की अजिबात पाणी नव्हतं. आता थोडं तरी पाणी जमा होईल कोपऱ्यांमध्ये. पाऊस गेला थोड्या वेळाने लगेचच. आता आम्ही घराजवळच्याच एका कोपऱ्यामध्ये लावणी करणार आहोत. तर मित्रांनो, आता गार्गी आणि पूर्वा ही दोघं पण ट्रॅक्टर धरायला गेली आहेत. पूर्वा आता 10 वर्षाची आहे आणि तरीही ती ट्रॅक्टर पकडू शकते. एवढं कठीण काम नाही आहे कारण की ट्रॅक्टर आता खूप सोपे केलेले आहेत. जसं तुम्ही ॲक्सिलेटर सोडता तसं लगेच ते बंद होतं, जागेवरती थांबतं, त्यामुळे रिस्क नाही आहे. आमचा शेवटचा दिवसात तरव लावतो आणि तरव काढतो, म्हणजेच आम्ही एका मालवणी ठरवली होतं. आणि बघा, तुम्ही तेवढेच तरव ठेवले आमचं आणि मग मी काढता तरव. एवढं सगळं तरव काढून झालो आणि त्यांची पेंडे बांधलेलं. तर मित्रांनो, आपलं शेवटचं कोंबडं असल्यामुळे ह्याच्यात आम्ही नारळ टाकलो आणि तो कोणाक भेटलो ते नौकानं घ्यायचो. तर बघूया तो कोणाक भेटता. तर मित्रांनो, हा बघा, इथे नारळ मी लपवला होता, तो पूर्वाला दिसलाय कारण की आता आजूबाजूचा तरवा काढून झाला. बघा, नुकतंच आमचं तरव काढून झालेलं. बघा नारळ, माकाच पहिलं नारळ दिसतो, त्यामुळे आता माका दुकानात घ्यायचं लागतं असं वाटतं माका. तर मित्रांनो, आमच्याकडे अशी नारळ लपवण्याची पद्धत आहे. तुमच्या गावी पण कोणती आहे का, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. काय झालं, आता माकाच नारळ भेटलेलो, त्यामुळे माका उखाणं घ्यायचं होतं ना. मी उखाणं घेतलंय खरं, पण पाऊस इलेलो त्यामुळे व्हिडिओ काढूक भेटली नाही. पण मी आता परत घेऊ शकते. मग आता मी घेतलोय, नीट आहे का. घड्याळात वाजला एक, आईने केला केक. हॅलो, मी बोलते एकनाथ गुरुवांची लेक. तुमका माझं उखाणं कसं वाटलं तो नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा. आम्ही पप्पा नांगरतात ना, तर नांगरून झाला की आम्ही आता घरात जातो, कारण मी बोलले की आत्ताच आम्ही आजच सगळं संपवू लावून, पण आता खूप काळोख झालो ना त्यामुळे. तर मित्रांनो, आम्ही घरी आलो आहे. जसं पूर्वाने तुम्हाला सांगितलं संपवणार होतो, पण काळोख जास्त झाल्यामुळे आम्ही मध्येच थांबवला. उद्या सकाळी नक्की आम्ही प्रयत्न करू संपवायचा पूर्ण लावून भात. आता आम्ही आंघोळ वगैरे करू, नंतर मग आज मी पूर्वाचा अभ्यास घेणार आहे. काल तिने काय अभ्यास केला नाही, मी घेतला नव्हता. तर भेटूया आंघोळ करून आल्यावरती. हो, आमच्याकडे ब्रह्मकमळ फुललेलं आहे. रात्रीचे 11 वाजलेत, अजून थोडं फुलू शकतं. बघा, मी तुम्हाला दाखवतो. अजून
आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि पूर्णपणे फूल हे फुललेलं आहे. आता आम्ही आमच्या देवांना घालणार आहोत. इकडे एक आहे अजून, हा एक कळा आहे इकडे आणि अजून एक इकडे पण आहे बघा, दाखवतो तुम्हाला. आता 12 वाजलेले आहेत, आम्ही आता हे काढतोय. गार्गी पण आली आहे, राणी काढते. हे 3 झालेले आहेत. तर आम्ही आमच्या देवाला घालणार आहोत घरामध्ये. बघा किती सुंदर दिसत आहेत. तर मित्रांनो, आम्ही जी फुलं काढली ती आता देवाला घातली आणि त्यानंतर आम्ही झोपलो. रात्रीची आम्हाला 12:30 वाजले हे सर्व काही करेपर्यंत. तर खूप सुंदर फुलं दिसत होती, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलीच असतील. आणि ती देवांना घातल्यावरती तर अजूनच खूप तेज आलं होतं. तर तेही तुम्हाला मी दाखवतो पुढे. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. हे बघा किती सुंदर दिसत आहेत.